घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्व लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत 8 मोठे निर्णय घेतले आहेत. सध्या गॅसच्या टंचाईमुळे लोक लाईन लावून गॅस सिलेंडर घेत आहेत. तर काही ठिकाणी सिलेंडरच्या बाबतीत फसवणूक, चोरी, लूटमार अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. तर काही ठिकाणी गॅस ब्लॅकने विकला जात आहे. त्यामुळेच सरकारने गॅस ग्राहकांसाठी नवीन 8 नियम लागू केले आहेत. आता जे लोक हे 8 नियम पाळणार नाहीत त्यांना गॅस अजिबात मिळणार नाही. हे भारत सरकारचे नियम आहेत, त्याच्यामुळे हे सगळ्या गॅस कंपन्यांसाठी लागू आहेत. मग तुमचा गॅस HP कंपनीचा असू द्या किंवा इंडेन असू द्या किंवा भारत पेट्रोलियमचा असू द्या, सगळ्या प्रकारच्या गॅस सिलेंडरवर हे 8 नियम लागू झाले आहेत. आता हे 8 नियम जर पाळले नाहीत तर तुम्ही कितीही लाईन लावून राहिले, तुम्ही गॅस बुक जरी केला, पैसे जरी तुमच्याकडे असले तरीही गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही. आता 31 मार्च नंतर गॅस सिलेंडरच्या बाबतीतल्या अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी बदलणार आहेत. पहा, सरकारने हे जे 8 नियम आहेत ते लागू केले आहेत. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, नाहीतर तुमच्याकडे पैसे असून देखील तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. कारण की सरकारने गॅस सिलेंडरच्या बाबतीत अतिशय भयानक नियम त्या ठिकाणी लागू केले आहेत. आता या 8 पैकी 4 नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, ज्याच्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे, प्रचंड आनंद होणार आहे. पण शेवटचे 4 नियम अतिशय धक्कादायक आहेत. हे दुःखाचे नियम आहेत, ज्यांनी ग्राहकांचा त्रास दुपटीने वाढला आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या घराशी निगडीत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. सरकारने आता गॅसवर नवीन दर लागू केलेत. यातली आनंदाची गोष्ट म्हणजे गॅसचे भाव आता कमी झालेत आणि आजपासून हे नवे दर लागूसुद्धा झालेत. तुम्ही कोणताही LPG गॅस वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खुशीची बातमी आहे. पण काही लोकांसाठी ही धोक्याची घंटासुद्धा असू शकते. जर आता गॅस भरला तर कदाचित तुमचा फायदा होईल. मग 1 एप्रिलला गॅस मिळेल का, याची पूर्ण माहिती देणार आहे. पण तुमचा हा आनंद जास्त काळ टिकणार नाहीये, कारण सरकारने गॅसवर हे नवे 8 कडक नियम लावले आहेत. या नियमांमुळे तुमचा फायदा तर होईलच, पण एका चुकीमुळे खिशाला मोठी कात्रीसुद्धा लागू शकते. त्यामुळे प्रत्येक नियम नीट ऐकून घ्या, कारण यातलं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी LPG सिलेंडरच वापरला जातो. मोदी सरकार यायच्या आधी गॅसचे भाव खूप कमी होते. अगदी 400-500 रुपयांपर्यंत गॅस मिळायचा. त्यानंतर मोदी सरकार आलं आणि त्यांनी नियम काढला की गॅस 700 ते 800 रुपयांना मिळेल आणि वरचे पैसे सबसिडी म्हणून तुमच्या खात्यात जमा होतील. 400चा गॅस थेट 800ला झाला. सुरुवातीला ती वाढीव रक्कम खात्यात जमा व्हायची, पण आता या सबसिडीवर सुद्धा सरकारने नवीन कात्री लावली आहे. पहिले 2-3 वर्ष सगळं नीट चाललं होतं, पण आता ही सबसिडी अनेकांची बंद झाली आहे, कारण सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिला नियम असा की ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशाच कुटुंबांना आता सबसिडी मिळणार आहे. म्हणजे गरीब घरांच्या खात्यातच हे पैसे जमा होतील. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर तुमची सबसिडी कायमची बंद होऊ शकते. जर तुमच्या खात्यात गॅसचे पैसे परत येत नसतील तर समजा की तुमची सबसिडी सरकारने थांबवली आहे. मग ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचं? उत्पन्न कमी असूनही सबसिडी मिळत नसेल तर कोणता फॉर्म तातडीने भरायचा हे मी पुढे सांगणार आहेच. पण त्याआधी गॅसचे इतर नियम आपण नीट समजून घेऊया. दुसरा जो सर्वात मोठा नियम आहे तो पाळला नाही तर 1 एप्रिलपासून गॅस विसरा. तुम्ही घर बसल्या जे गॅस बुकिंग करता ते आता इतकं सोपं राहणार नाहीये. गॅस बुक करताना तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणं आता सक्तीचं आहे. तुमच्या गॅस कार्डला जर आधार आणि नंबर जोडलेला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करता येणार नाही, आणि बुकिंग झालं नाही तर गॅस मिळणं तर अशक्यच आहे. आधीच गॅसचा तुटवडा आहे, कारण अमेरिका-इराण युद्ध भडकलंय. तुम्हाला माहीतच आहे की लोक कसे रांगेत उभे आहेत. गॅससाठी 4-5 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे गॅस देताना तुमची ओळख आता वेगळ्या पद्धतीने पटवली जाणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा नियम नीट ऐका, तो म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टम. म्हणजे नेमकं काय? जेव्हा गॅसवाला माणूस सिलेंडर घेऊन तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा दाखवून ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे बोटांचे ठसे किंवा फेस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी म्हणजे सक्तीचं असणार आहे. पूर्वी कसं होतं, बुकिंग केलं की गॅस मिळायचा, पण आता अंगठा लावल्याशिवाय गॅस अजिबात मिळणार नाही. चौथा नियम तुमच्यासाठी फायद्याचा किंवा तोट्याचाही ठरू शकतो. तो म्हणजे 2025 पासून जे सुरू होतं ते आता 2026 मध्ये पूर्णपणे लागू झालंय. गॅसचं ऑनलाईन बुकिंग करणं आता बंधनकारक आहे. आधी तुम्ही फोन करून गॅस मागवत होता, पण आता फोनवरून बुकिंग बंद होऊन फक्त ॲप किंवा वेबसाईटवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. फोन केला तर गॅस मिळणार नाही. मग हे बुकिंग कसं करायचं ते मी पुढे सांगतो. सर्वच कंपन्या आता हा नियम हळूहळू लागू करत आहेत. सध्या फोन लागतोय, पण लवकरच तो बंद होईल. 5वा नियम सगळ्यांनी कान देऊ नये का, लई महत्त्वाचा आहे.
आता बघा, एकाच पत्त्यावर 2 गॅस कनेक्शन असतील तर ते रद्द केले जाणार आहेत. एकाच घरात 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस घेत असाल तर एक सिलेंडर उडून जाईल आणि तुमचे पैसे सुद्धा बुडतील. आता पुढचा 6वा नियम चांगला आहे, तो म्हणजे गॅस ट्रॅकिंग सिस्टीम. गॅस बुक केल्यावर तो कुठे आहे हे तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात. बुकिंग झालंय का, गाडी कुठपर्यंत आली आहे, डिलिव्हरी देणारा मुलगा कुठे पोहोचलाय, गाडी नक्की निघाली आहे का, हे सर्व आता लाईव्ह दिसणार आहे. यामुळे गॅस चोरीची धास्ती संपेल आणि तुमचं टेन्शनसुद्धा कमी होईल. 7ला नियम पण लई भारी आहे. आधी एका माणसाला महिन्यात एकच गॅस मिळायचा, पण आता हा नियम शिथिल होणार आहे. घरात माणसं जास्त असली की एक गॅस महिनाभर पुरत नाही, त्यामुळे आता एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्हाला घेता येतील. 8वा नियम आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, तसेच गॅस किती स्वस्त झालाय हे आपण आता लगेच पाहूया. पुढचा नियम असा की आता आपल्याला कागदी पावतीऐवजी डिजिटल पावती मिळणार आहे. गॅस मिळाल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पावती येईल. जुन्या कागदी पावत्या आता इतिहास जमा होणार आहेत. सरकारने हे नियम आणल्यामुळे भ्रष्टाचार थांबेल, तुमचा वेळ वाचेल आणि खऱ्या गरजूंनाच गॅस मिळेल. या पुढच्या गोष्टी नीट ध्यानात ठेवा. जर कोणी 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस लाटत असेल तर त्यांच्यावर आता मोठा दंड होऊ शकतो. चुकीच्या मार्गाने गॅस घेतला असेल तर तो आता बंद होईल. खोटी कागदपत्रे दिली असतील तर तुमचं कनेक्शन कायमचं रद्द होऊ शकतं. रेशन कार्ड आणि आधार कार्ड जुळत नसेल तरी तुमची सबसिडी अडकू शकते. जर सबसिडी मिळायला त्रास होत असेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला देऊन आधार आणि मोबाईल लिंक आहे का हे आधी तपासून घ्या. गॅस बुक करण्यासाठी माय LPG, भारत ॲप किंवा इंडेन ॲपचाच वापर करा. तुमचं बँक खातं अपडेट ठेवा आणि शक्यतो डिजिटल बुकिंगलाच पसंती द्या. सरकारने गॅसचे जे नवीन दर जाहीर केले आहेत त्यानुसार सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झाले हे 1 एप्रिलपासून सर्वांना दिसेल. म्हणजे 1 एप्रिलला जे भाव बदलणार आहेत ते आत्ताच लागू होणार आहेत. आपण आता सरकारचे 8ही नियम पाहिले. हे सर्व नियम तुमच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी आहेत, पण सुरुवातीला यामुळे थोडी अडचण येऊ शकते. ही अडचण कशी दूर करायची ते आता सविस्तर पाहूया. बघा, पहिला मुद्दा म्हणजे सबसिडी. फक्त कमी उत्पन्न असणाऱ्यांनाच हे पैसे मिळतील. अनेकांना वाटतं सबसिडी सुरू आहे पण ती बंद झालेली असते. जर पैसे येत नसतील तर तुमचं उत्पन्न कदाचित 2.5 लाखांच्या वर गेलं असेल. पण जर उत्पन्न कमी असूनही पैसे येत नसतील तर गॅस एजन्सीच्या ऑफिसला जा. तिथे तुमचा गेल्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला द्या. तुमचा आधार आणि मोबाईल लिंक आहे का याची खात्री करून घ्या. बँक खात्याला पण आधार लिंक असेल तरच तुमची सबसिडी पुन्हा सुरू होईल. आता दुसरा मुद्दा आहे बायोमेट्रिकचा. आता इथून पुढे गॅस चोरीला कायमचा फुलस्टॉप लावण्यासाठी सरकारने बायोमेट्रिकची गदा उगारली आहे. तुम्ही घरी नसाल तरी टेन्शन नको. घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे आधार लिंक करा आणि कुणालाही गॅस घेऊ द्या. तंत्रज्ञानाची भीती वाटते? मग घरातील तरुणांची मदत घ्या किंवा थेट ऑफिस गाठा, पण अपडेट रहा. एकाच छताखाली 2 कनेक्शन असतील तर रेशन कार्डचा पुरावा द्या आणि दंड टाळा. सर्वात मोठी खुशखबर म्हणजे 1 एप्रिलपासून गॅस 13.50 रुपये स्वस्त होण्याची शक्यता आहे. पण सावधान, जागतिक युद्धामुळे पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे गॅस वाचवा, पैसा वाचवा, हाच आता यशाचा मंत्र आहे. आतापर्यंत तुम्ही सरकारचे हे 8 नियम ऐकलेच असतील, पण आता प्रश्न उरतो की सामान्यांनी नक्की काय करायचं. कारण नियम तर आलेत पण त्यांची अंमलबजावणी करताना आपली फजिती होणे असे वाटतं. बघा, सर्वात आधी तुमचं KYC पूर्ण आहे का तपासा. अनेकदा आपण गॅस एजन्सीकडे जातो पण गर्दीमुळे काम होत नाही. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, 31 मार्चची वाट पाहू नका. जर तुमचं बायोमेट्रिक अपडेट नसेल तर येणे सणासुदीला आणि गर्दीच्या वेळी तुमचा गॅस बुक होणार नाही. आणि हो, ज्यांना सबसिडी बंद झाली आहे त्यांनी एकदा बँकेत जाऊन विचारणा करा आणि तुमचं खातं आधारशी DBTसाठी लिंक आहे का. कारण बऱ्याचदा गॅस निवडून पैसे सुटतात पण बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर सध्या गॅसच्या दराबद्दल अफवा पसरत आहेत. कोणी म्हणते गॅस 500ला होणार तर कोणी म्हणते भाव गगनाला भिडणार. पण वस्तुस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव जसे बदलतात तसे आपले दर ठरतात. यामुळे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माय LPG ॲपवर जाऊन स्वतः दर तपासा. मला एक सांगा, तुमच्या भागात सध्या सिलेंडरचा भाव काय सुरू आहे आणि तुमचा वेळेवर सिलेंडर मिळतोय का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या एका कमेंट्सवरूनच आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅसची चोरी. अनेकदा आपल्याला वाटतं की सिलेंडर वजनाला कमी आहे
अशा वेळी त्या डिलिव्हरी देणाऱ्या मुलाकडे वजनकाटा मागायला लाजू नका. तो तुमचा अधिकार आहे. जर त्याने नकार दिला तर थेट तक्रार करा, कारण आता नियम कडक झाले, त्यामुळे आपणही जागृत राहणं गरजेचं आहे. शेवटी एवढंच म्हणेल, हे नियम आपल्याला त्रास देण्यासाठी नसून सिस्टीममध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आहे. डिजिटल पावतीमुळे ची फसवणूक होणार आहे. जर तुम्हाला हे नियम आवडले असतील किंवा शंका असेल तर बिनधास्त विचारा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण अजूनही कित्येक माता भगिनींना या नवीन नियमांची माहिती नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. धन्यवाद.